लागणारच आहे. स्वीटे, अशा नवरा बायकोतल्या कुरबुरी अशा मनावर घ्यायच्या असतात होय. मग चल आता बसू नको, चल जेवून घे. नाही शोभत आहे. या टायमाला का नाही प्रकरण एकदम टोकाला गेलंय. केवढं बोलला मला शुभू. असं वाटायलंय लग्नाच्या आधीच ना आमचं घटस्फोट होणार आहे आणि तुम्ही पण त्याचीच कड घ्यायला लागलाय. बाय बाय बाय. नाही ग, हे बघ आम्ही ना तुझ्याच बाजूने आहे. आता आम्ही काय बोलतोय ते नीट कान देऊ नाही का. पुरुषाचा का नाही इगो असतोय. म्हणजे शुभूने तोंड टाकलं त्याच्यावर तू पण तोंड टाकलं, शब्दाला शब्द वाढत गेला म्हणून भडकला ना त्यो. पण आता तू टेन्शन नको घेऊ काय. शुभूचा राग तर तुला माहित आहे उकळत्या पाण्यासारखा आहे. बाजूला ठेवला का लगेच थंड होईल. स्वीटी बाळा, काय चाललंय ग तुझं? आईचा फोन आलता ग तुझ्या. पुरीने काय खाल्लं नाही म्हणून. हे बघ, मी तुझ्यासाठी पराठा आणि लोणचं बटाट्याची भाजी आणल्या. चल खाऊन घे बघू. नकोय नकोय मला आत्या. आता एवढा राग येतो का नाही मला शुभूचा. त्याच्यामुळे घशाखाली घास उतरणं झालाय माझ्या. त्याला माझ्या भावनांची काहीच किंमत नाही. ती श्रावणी फक्त जवळची वाटायला, मी नाही. अगं श्रावणी मालकीन आहे ग त्याची. नाही आत्या, मालकीन नाही. मला तर दुसरंच काहीतरी वाटायला. नक्कीच त्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे. काय तर काय येण्यासारखं बोलतीये. खरं तेच बोलतोय मी आत्या. खरं नाही साप चुकीचं बोलायलीस. काही बोलायलीस काय स्वीट तू. अगं साहेबांच्या लेकीबद्दल असा विचार शुभूच्या मनात काय स्वप्नात बी येणार नाही. अगं देव मानतो आम्ही साहेबांना, त्यांच्यासाठी जीव बी देऊ. एकेल तू आमच्या घराबद्दल बोल ना, पण साहेबांच्या घराबद्दल काही बोललीस ना तर शुभू एक शब्द बी सहन करणार नाही. वय ग पुरी, असं डोसक्यात राग घालून घेऊ नकोस. अगं शुभू आणि श्रावणीमध्ये तुलनाच होऊ शकत नाही ग. अगं कुठं ते आबाळ, कुठं ती जमीन, काय बी काय विचार करायला. तुम्हा दोघांनी हेच वाटतं ना व? आभाळ आणि जमीन कधीच एकत्र नाही येऊ शकत. साहेब घरी आल्यानंतर तुम्ही त्यांना डायरेक्ट जाब विचारताय. शुभू, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. साहेब मला जे काही बोलले त्याच्यानंतर मी शांत नाही बसू शकत. अहो मॅडम, तुम्ही असं का करताय? अहो ज्या माणसानं आपली प्रतिष्ठा उभारली, जपली, कधी त्याला ठेस लागू दिली नाही. अहो काय चूक नसताना त्यांना जेलमध्ये जावं लागलं. अहो घरी आल्यानंतर त्यांना नॉर्मल व्हायला वेळ तर लागेल. तुम्ही असं वागायला नाही पाहिजे होता मॅडम. असं म्हणजे कसं शुभू? आणि मुळात ते तुझे साहेब आहेत, माझे नाही. माझे तर आता बाबा सुद्धा नाही. अहो मॅडम. मग काय शुभू? अरे लहानपणापासून ज्यांना मी बाबा मानलं ते स्पष्ट म्हणाले की मी त्यांची मुलगी नाही आणि ते मला मुलगी मानतही नाही. मग मी कशाला त्यांना बाबा मानू? का शब्दात त्यांनी मला परक करून टाकलं. मग आता मी सुद्धा त्यांच्याशी परक्यासारखंच वागणार. मॅडम, साहेब लाख बोलले असतील हो, पण ज्या पद्धतीनं तुम्ही जीवाचं रान करून त्यांना जेलमधून सोडून आणले ना, यावरनं हेच स्पष्ट होते की तुम्ही त्यांचीच मुलगी आहात. अहो ज्या बापानं तुम्हाला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, अहो या घराचं मीठ खाल्लंय तुम्ही. त्या मिठाचं इमान कसं विसरू शकता मॅडम? निष्ठा दाखवायला लागेल ना मॅडम. मला ना विश्वासच बसत नाही. अहो ज्या बाबांच्या एका स्माईलसाठी अख्खं रान पेटवणाऱ्या तुम्ही अशा भाषा वापरताय. मॅडम आज साहेब रागात आहेत, घर विखुरलंय. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार? बरं, तुझं काय म्हणणं आहे? मग काय करायचं आता? हे बघा मॅडम, आपण आधी या प्रकरणाचा छडा लावूया, सगळं शांतपणे शोधूयात. मला विश्वास आहे साहेब जे काय बोललात ते सगळं खोटं आहे. आणि मॅडम यातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळून जातील. विश्वास ठेवा. नंदा का ते CCTV फुटेज चेक करायला सांगितलं होतं, ते केलं का? हो आहे माझ्या लक्षात. मी आता केबिन मध्येच जात होते. आपल्या घरातलंच कोणाचं कारस्थान असेल ना तर मी सोडणार नाही. ते सगळं आपण नंतर बघू, पण आधी तो खरबेदी कोण आहे ते कळायला पाहिजे. तो पकडला जाईल, नक्की पकडला जाईल. श्रावणीच्या बोलण्यात काही तथ्य असं मला नाही वाटत विश्वंभर. हो पण शहानिशा तर करायला हवी ना. हो तेही आहेच म्हणा. साहेब
याला कशाला इथे घेऊन आलास तू? साहेब, श्रावणी मॅडमांना पैसे देऊन पास कुणी केलं आणि यामागचा सूत्रधार कोण होता यात सत्य कळणार आहे. श्रावणी, हिला पास करून मला स्कॅम मध्ये अडकवण्याचा डाव या घरातल्यांपैकी कुणाचा होता? साहिल, घाबरू नकोस. बोल, साहेब आहेत पाठीशी. हो, सगळं खरं खरं काय ते आज सांगून टाक साहिल. या घरातल्या जुन्या न्यूजपेपर मध्ये पैसे गुंडाळून तुला दिले होते. कोणी दिले होते? त्या व्यक्तीचं नाव हवंय मला. बोल. साहेब, या घरातलं कुणी बी नव्हतं. अरे साहिल, अरे काय बोलायला लागलायस? तो न्यूजपेपर याच घरातला होता हे सिद्ध झालंय. पण तू काल म्हणला होतास मी खरं खरं सांगेन. साहिल, तू घाबरू नकोस, तू फक्त नाव सांग. नाही साहेब, हे समज खोटं आहे. तो पेपर मी रद्दीवाल्याकडून विकत घेतला होता. या घरातलं कुणी बी मला पैसे दिले नव्हतं. साहिल, काय नाटकं करायलायस? खरं खरं बोल. शुभू, सोड त्याला. असा कायदा हातात घेता येत नाही. सोड. साहिल सांग. साहिल, शुभो,